हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत पुण्यामधील एक खूप युनिक आणि हिस्टॉरिकल प्लेस, राजा दिनकर केळकर संग्रहालय. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे एक रॉयल लव्ह स्टोरीचा पार्ट असणारी मस्तानी महल सुद्धा आपण इथे बघणार आहोत. हिअर यू विल सी अमेझिंग अँटिक्स, रेअर कलेक्शन्स. चला तर मग स्टार्ट करूया आजची अमेझिंग कल्चर जर्नी. जसं क्रोंसाच्या मृत्यूतून रामायण निर्माण झाले, तर केळकरांचा मुलगा राजा याच्या मृत्यूतून संग्रहालयाचे महाकाव्य जन्माला आले. खर तर त्यांनी ऑलमोस्ट कंप्लीट लाईफ डेडिकेट केली इंडियन आर्टिफॅक्ट्स कलेक्ट करण्यासाठी. आणि आज या म्युझियम मध्ये 20,000 पेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स डिस्प्ले केलेले आहेत. हॉनेस्टली बोलायचं तर दिस इज नॉट जस्ट अ म्युझियम, हे एक टाइम ट्रॅव्हल एक्सपिरियन्स आहे. हे सेक्शन मला पर्सनली खूप आवडलं. इथे तुम्हाला दिसेल की ओल्ड टाइम मध्ये लोक डेली लाईफ मध्ये कसं काय यूज करायचे, कुठल्या पद्धतीचे युटेन्सिल्स यूज करत होते, हे सगळे जे बघतायत ना, ते सगळे डेली लाईफ मधले युटेन्सिल्स आहे, पानदान, स्टोरेज आयटम्स. आज आपण मॉडर्न गॅजेट्स यूज करतो, पण त्यावेळी क्रिएटिव्हिटी हीच एक टेक्नॉलॉजी होती. हे वुडन डोअर्स बघा, डिटेल कार्विंग पाहिलं की लक्षात येतो की ओल्ड आर्टिझन्स किती टॅलेंटेड होते. त्यांनी संग्रहालयाला राजाचेच नाव दिले. हे संग्रहालय जुन्या वस्तूंचा मांडलेला नवा बाजार असून ते सुंदर काव्यच वाटतं. 20,000 पेक्षा जास्त वस्तूंचे हे देखणे संग्रहालय पाहताना केळकरांनी त्यासाठी किती वणवण केली असेल, कसा सारा देश पायता घातला असेल हे आठवत राहते. इथे प्रत्येक वस्तू ही एक स्टोरी सांगते. केळकरांनी कधी पैशाची पर्वाच केली नाही. या छंदासाठी त्यांनी पत्नीचे दागिने विकले. एवढेच नव्हे तर पत्नीला वारसा हक्काने मिळालेले करमाळ्याचे घरही विकले. कैलासवासी श्री राम गणेश गडकरी हे त्यांचे गुरु होते. अज्ञातवासी नावाने ते कवी म्हणून ख्यातनाम झाले आणि जे न देखे रवी, ते अशी दृष्टी लाभलेल्या अज्ञातवासींनी अज्ञात इतिहासाच्या देशभरातील असंख्य गुहा ढुंडाळून चीजवस्तू जमवल्या. राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुणे शहरातील एक वस्तू संग्रहालय आहे, जे सन 1896 ते 1990 पुण्यभूषण पद्मश्री डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी या गृहस्थाने उभारले होते. संग्रहालयाला दिनकर केळकर यांच्या राजा नावाच्या अल्पवयात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव दिले आहे. या संग्रहालयाची सुरुवात सन 1920 मध्ये झाली. खरं तर आपले पिढीजात चष्म्याची दुकान चालवताना दिनकर केळकरांना जुन्या सरदार घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू जमवण्याचा छंद जडला होता. अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत त्यांनी रोजच्या वापरातील बऱ्याच वस्तू जमा केल्या. विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजिफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाणे, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री भावल्या अशांनी केळकरांचा खजिना समृद्ध आणि संपन्न होऊ लागला. कोथरूड येथून त्यांनी मस्तानीचा महाल उचलून या संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला. छत, दरवाजे, खिडक्या, गणेश पेट्या, झरोके, जय विजय, मीनाक्षी, पंचमुखी मारुती यांचे पुतळे, पितळी दीपस्तंभ, पाषाणच्या मूर्ती सुद्धा आपल्याला या विभागात बघायला मिळतात. 1922 साली एका खोलीत सुरू झालेले हे संग्रहालय वाड्याच्या साऱ्या दालनांतून वाढवले गेले आणि राणी एलिझाबेथ यांनीही संग्रहालयातील हे वस्तुवैभव पाहून फार त्याबद्दल कौतुक व्यक्त केले. आणि खरं तर हे दिनकर गंगाधर केळकर म्हणजे मराठीत अज्ञातवासी या नावाने कविता करणारे कवी होते. राम गणेश गडकरी हे त्यांचे काव्य गुरु होते. हॉनेस्टली बोलायचं तर इथे येताना एक इमोशनल कनेक्ट फील होतो. हिस्ट्री फक्त बुक्स मध्ये नसून ती इथे जगायला मिळते. हात धुलायचे धोतर आणि तसंच झब्बा घालून काका केळकर हे ज्यावेळी संग्रहालयात फेरफटका मारायचे, त्यांच्या त्या वैभवाचं तेज
त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या वाणीतून जाणवू लागायचं. त्यांच्यातल्या कवी आणि त्यांच्यातल्या संग्राहक यांचा सुंदर मिलाप संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या ऐतिहासिक वस्तूबद्दलच्या प्रेमाचा, सामाजिक प्रगल्भतेचा वेगळा आविष्कार आपल्याला इथे जाणवतो. कुंकुम करंडे, वेणी फणीच्या पेट्या, आरसे, सुरमादान, अत्तरदान, कंगवे, फण्या, स्त्रियांचे दागदागिनेही आपल्याला ह्या दालनामध्ये बघायला मिळतात. संग्रहालयातील प्रत्येक वस्तू ही प्रेरणादायक आहे. तुमच्या कामातील कौशल्य दाखवा असे आव्हान त्या वस्तू तरुण पिढीला करत आहेत. तसेच संग्रहालय टिकवण्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे. तुम्हाला माहितीये का मित्रांनो, श्री बाबासाहेब पुरंदरे सांगतात की संस्कृती आणि कला जपण्याची परंपरा आहे. मुलांमध्ये सांस्कृतिक विषयक आवड निर्माण होण्यासाठी शालेय जीवनात प्रयत्न करणेही आवश्यक आहे. त्यांना लहानपणापासूनच पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर विविध संग्रहालये, ऐतिहासिक वस्तू दाखवून त्यांच्याबद्दल आवड निर्माण केली पाहिजे. तसेच त्याशिवाय तरुण पिढीतून नवीन चित्रकार, शिल्पकार घडणार नाही जोपर्यंत त्यांना आपण आपले हे ऐतिहासिक वस्तू दाखवणार नाही. कदाचित हे सगळ्या गोष्टी बघून त्यांच्या मनात त्यांच्यातला लपलेला एक कलाकार बाहेर निघू शकतो. केळकर संग्रहालयात सौंदर्याचा अद्भुत खजिना तर आहेच, परंतु हे एकट्या काकासाहेब केळकर यांनी आतोनात प्रयत्नातून उभे केलेले संग्रहालय आहे. हे जतन करून त्याची किंमत वाढवली पाहिजे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात या संग्रहालयाचे महत्त्व वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. हे बघा, ओल्ड ट्रेडिशनल लॅम्प्स, इतके सुंदर डिझाईन्स की एक एक पीस मास्टरपीस वाटतो. संगीताशी संबंधित अनेक वाद्ये आपल्याला पाहायला मिळतात. जुनी आणि दुर्मिळ वाद्ये पाहायला मिळतात. हे सेक्शन आपल्याला भारताच्या संगीत परंपरेची ओळख करून देतो. त्या काळातील लोकांचे लाईफस्टाईल कसे होते हे आपल्याला ह्या सगळ्या वस्तू बघून समजतंय. सिंपल लिव्हिंग बट क्रिएटिव्ह थिंकिंग हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे. इंडियन क्लासिकल इन्स्ट्रुमेंट्स असू दे किंवा अजून बऱ्याच इन्स्ट्रुमेंटल वस्तू असू दे, ते इतकं सुंदरपणे त्यांनी प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. प्युअर कल्चरल वाईब आपल्याला देतं. या वस्तू महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिण भारत अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यातून जमवल्या गेलेल्या आहेत. तळपाय घासण्यासाठी वापरत असलेल्या वज्रा संग्रहालयात फक्त वस्तूंचा संग्रह नाही तर भारतीय इतिहासाचा जिवंत अनुभव आहे. पुण्यातील हे संग्रहालय भारतातील सर्वात वेगळ्या आणि समृद्ध संग्रहालयांपैकी एक मानलं जातं. येथे भारताच्या विविध भागांतील कला, संस्कृती आणि परंपरा यांचा अप्रतिम ठेवा आपल्याला पाहायला मिळतो. आजचा एक्सपिरियन्स खरंच अनफॉर्गेटेबल होता. राजा दिनकर केळकर संग्रहालय ही इज नॉट जस्ट अ म्युझियम, इट्स अ जर्नी इनटू इंडियन्स रिच. जसे तुम्ही या महलमध्ये एंटर कराल, इथे एक वेगळीच फिलिंग येते. वुडन आर्किटेक्चर, ट्रेडिशनल डिझाईन आणि काम एन्व्हायरमेंट इन्स्टंटली तुम्हाला पास्ट मध्ये घेऊन जातो. हा महल ओरिजिनली डिसमेंटल करून इथे रिकन्स्ट्रक्ट केलाय, जेणेकरून आपण हिस्ट्रीला क्लोज फील करू शकतो. हा महल संबंधित आहे मस्तानीशी, जी होती बाजीराव यांची प्रेमिका. त्यांची लव्ह स्टोरी खूप फेमस आहे, पण तितकीच कॉन्ट्रोवर्शियल पण होती. ओरिजिनल महल डिसमेंटल करून इथे रिकन्स्ट्रक्ट केलंय
सो दॅट आपण त्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. बघा, हा रॉयल आर्किटेक्चर, वुडन पिलर्स, इंट्रिकेट कार्विंग्स, प्युअर एलिगन्स. इमॅजिन करा की मस्तानी इथे राहत होती, इथेच ही मुवमेंट जगली असेल. इवन टुडे इथे एक इमोशनल वाईब फील होते. मस्तानी महल एक रिमाइंडर आहे की ट्रू लव्ह आणि हिस्ट्री कधी फेड होत नाही.